एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गवगवा होत असताना शेवगाव तालुक्यातील बाडगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा गंभीर प्रश्न समोर आलाय। पहिली ते चौथी पर्यंतच्या तब्बल 30 विद्यार्थ्यांची जबाबदारी सध्या एका शिक्षकावर असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केलाय। बाडगव्हाणच्या जिल्हा परिषद शाळेत यापूर्वी 30 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक कार्यरत होते। मात्र त्यापैकी एका शिक्षकाची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आली आहे। विशेष म्हणजे उपलब्ध असलेला एकमेव शिक्षक बीएलओ म्हणून मतदार याद्यांच्या कामातही व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे। शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी सरपंच अंबादास ढाकणे, पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र अद्याप शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे। पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकाच शिक्षकाने अध्यापन, शालेय कामकाज आणि इतर जबाबदाऱ्या कशा सांभाळायचा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा पालक आणि ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे आता शिक्षण विभाग आणि पंचायत समिती प्रशासन या प्रश्नावर काय निर्णय घेतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। अंबादास बाळासाहेब ढाकणे, लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायत, बाडगाव मौजे येथे जिल्हा परिषद शिक्षक कांबळे सर यांची पदोन्नती झाल्यामुळे ते पद रिक्त झालं असून ती शाळा राज्यस्तरीय, तिचा नंबर 150 असून त्या ठिकाणी आज अत्यंत बिकट अवस्था आहे। त्या ठिकाणी शिक्षक नाही आहे आणि एक शिक्षक आहे, त्याच्यावर बीएलओचं काम नेमलेलं आहे। तर मग मुलांना शिकवायचं कोणी? शासनाने याच्याकडे लक्ष केंद्रित करून शिक्षकाकडे हे काम दिलेलं असून तरी पर्यायी शिक्षक त्यांनी उपलब्ध त्या ठिकाणी करून द्यावं असं गावकऱ्याची माझ्याकडे मागणी आलेली आहे। त्याच्यानुसार मी जिल्हा आपलं गट शिक्षण अधिकारी बीडीओ साहेबांना मी निवेदन देणार आहे। मौजे बाडगव्हाण ग्रामस्थ या नात्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाडगव्हाण येथील शिक्षक श्री कांबळे सर यांची पदोन्नती झाल्यामुळे ती जागा रिक्त झाल्याने त्या ठिकाणी शिक्षक नेमलेला नाही, तरी त्या शिक्षकाच्या जागेवर लवकरात लवकर नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी। अन्यथा येणाऱ्या 8 दिवसात जर नेमणूक झाली नाही तर सर्व विद्यार्थ्यांसहित पालकांसहित आम्ही पंचायत समिती येथे आंदोलन करणार आहे। न्यूज एक्सप्रेस करता अहिल्यानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट।